हॅलो गाईज, कोमले ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज व्हिडिओची सुरुवात डायरेक्ट मनी प्लांटपासूनच केली आहे। ते खूप जास्त वाढले होते, मग त्यांना मस्त वरती अशी एक दोरी बांधून प्रत्येकाला असं वरती हे केलं आहे। तर तुम्हाला कसं वाटतं मला नक्की सांगा। त्यानंतर जरा भूक लागली होती, जरा द्राक्ष खाल्ली आणि म्हटलं आता स्वयंपाक काय करावं तर मग नंतर चिकन बिर्याणीचा प्लॅन झाला। ते कुकरमधले चिकन बिर्याणी करते मी आज। तर पहिले चिकन मी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलं, त्याच्यामध्ये दही, हळद, त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली। त्यानंतर हे ॲक्च्युली मीठ टाकायचं राहिलं होतं, मी थोड्या वेळाने टाकलं, पण ते व्हिडिओमध्ये हे करायचं राहून गेलं, कॅप्चर करायचं। आणि त्यानंतर मस्त ते मिक्स करून मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलं। त्याच्यानंतर हा बिर्याणीचा राईस आहे, तर तो धुवून भिजत घालून ठेवला। म्हटलं एक आपलं बाकीचं सगळं प्रिपरेशन होईपर्यंत तो भिजेल। त्यानंतर कांदा, टोमॅटो, कांदे उभा चिरून घेतलं, 3 मोठे कांदे आणि टोमॅटो चिरून घेतला। त्याच्यानंतर आधा मिक्सरमधून अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेते। त्यानंतर कोथिंबीर देखील कट करून ठेवली आहे। अद्रक लसूण आता ते ॲक्च्युली मॅरिनेट करण्यासाठी पण टाकलं, पण हे फ्रेश अद्रक लसूण पेस्टची टेस्ट काही वेगळीच असते। त्यानंतर कुकरमध्ये मी 2 ते 2.5 पळी तेल टाकून घेतलं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खडे मसाल्यामध्ये फक्त मी 2 लवंग आणि तेजपत्ता टाकला आहे, कारण बिर्याणी मसाला टाकणार आहे, ते परत खूप जास्त होऊन जातं मसाला। त्यामुळे फक्त 2 लवंग आणि तेजपत्ता टाकून घेतला आहे। ते मिक्स झाल्यानंतर थोडंसं जिरं टाकलं होतं आणि नंतर कांदा उभा चिरलेला कांदा टाकून घेतला। त्याच्यामध्ये मग थोडंसं मीठ देखील टाकून घेतलं, कारण लवकर तो हे होण्यासाठी शिजण्यासाठी म्हणू शकता। कांदा छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट केली होती आपण मगाशी, ती टाकून घेतली आहे। आणि ती नंतर मस्त परतून झाल्यानंतर मग टोमॅटो टाकायचे। टोमॅटो देखील मस्त हे होईपर्यंत, चांगले परतून होईपर्यंत त्याच्यावरती थोडंसं मध्ये झाकण ठेवायचं, जेणेकरून ते लवकर मऊ पडतात। त्याच्यानंतर मी ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। नंतर त्याच्यामध्ये चिकन टाकायचं, मॅरिनेट केलेलं चिकन। बघू शकता चिकन किती छान मॅरिनेट झालं आहे। नंतर ते चिकन मॅरिनेट झालेलं टाकल्यानंतर ते व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्याच्यावरती परत 1-2 ते 3 मिनिट झाकण ठेवायचं। त्यानंतर इथे मी लाल तिखट, गरम मसाला, त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला आणि बिर्याणी मसाला घेतला आहे, तो देखील त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा। आणि इथे चिकन थोडंसं एक 25% तरी शिजवून घ्यायचं। मसाले मिक्स केल्यानंतर परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं, जेणेकरून परत मग राईस लवकर शिजला जातो आणि चिकन सॉफ्ट होत नाही। त्याच्यामुळं असंच इथे 2 ते 3 मिनिट चांगलं शिजवू द्यायचं। आणि त्यात मीठ देखील टाकलेलं असतं आपण मॅरिनेट करताना, मग त्याला पाणी सुटून छान त्याचं हे होऊन जाते मस्त मिक्सचर। त्याच्यानंतर एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। बघू शकता तुम्ही किती छान मसाला हे झाला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची। कोथिंबीर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मग मी त्यामध्ये तांदूळ टाकलेत। तांदूळ टाकल्यानंतर ते एकदम हळू मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून तांदूळचे तुकडे होणार नाहीत। आणि नंतर आपण जे साईडला गरम पाणी करून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून मीठ आपण अगोदर मॅरिनेट करताना टाकलं होतं, त्याच्यामुळे ते अंदाजानुसारच टाकून घ्यायचं। आणि जर तुमच्याकडे मॅरिनेट करताना दही नसेल तर एक लिंबू पिळून कुकरचं झाकण लावताना लिंबू पिळून घ्यायचा, जेणेकरून आंबट टेस्ट येते जरा। त्यानंतर 2-3 शिट्ट्यानंतर बघू शकता आपली बिर्याणी किती छान रेडी झाली आहे, मस्त सुट्टी झाली आहे। त्यानंतर तुम्हाला मी सर्व करून देखील दाखवते। बघू शकता किती मस्त पीस देखील एकदम मऊ शिजलेले असतात आणि राईस देखील असा मोकळा झाला आहे। त्यानंतर त्याच्यासोबत मस्त कोशिंबीरसोबत सर्व केलं आहे। तरी तुम्हाला आजचा ब्लॉग आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।